आम्ही आता बिल्डिंगच्या टेरेसवरती आलोय आमच्या मम्मी आणि मी. मम्मीने त्या दिवशी मिरच्या घेतल्या होत्या ना वाशीवरून, त्या सुकट टाकायला मम्मी आणि मी वरती आलोय बघा. 2 गोणी भरून मिरच्या आहेत. हळू हळू. आज सुकल्या, उद्या मी कामाला जाणार, मग तुला सुकट टाकायचे. मला 2 दिवस झाले, शनिवार 3 दिवस झाले, रविवारी कुठून आणायचे मिरची. भोंगा बघा, भोंगा बघा. तो जो किडा आहे ना भोंगा, तो चावायला येत होता आता मला माहिती का. अरे तो चावायला येत होता बघा. तो भोंगा बघा, दिसला का तो बघा. तो मम्मी मारणार बघा ते. मार मार. हा, एक नंबर एक नंबर. नाही नाही उडाला उडाला. हे बाबा आलं. अरे बघ वरती गेला गेला. जाऊ दे, लागला त्याला. चावायला आलं. गेला गेला मार 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 मार. चल जाऊया लवकर इथं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. आज आहे गुढीपाडवा. आज नवीन वर्ष आहे. तर नवीन वर्षाच्या माझ्याकडून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. फिलहाल तर आत्ताच उठलोय. मम्मा बघा नाश्ता बनवला मम्मीने. काय बनवले मम्मी? पोहे. अरे वा. गरम पाणी तोड मा गरम पाणी वतलंय बाळली. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. चल, पप्पा पण आत्ताच उठलेत. पप्पांना पण गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. थँक्यू. तुला पण हार्दिक शुभेच्छा. खूप ते व्हायरल होऊ दे. आत्ताच उठलोय आम्ही दोघं. आता आंघोळ करून, नाही पप्पा आंघोळ करतील, मी हाफ फ्रेश होऊन नाश्ता करायला बसणार आहे. मग तुला अंघोळ करून करणार, पण थोड्या वेळाने करणार. मस्त बघा, सगळ्या देवांना हार घातलेत मस्त. आज नवीन वर्षाचे. पप्पा पण आंघोळ करून फ्रेश झालेत आणि पप्पाने पूजा पण केली आहे मस्त. आता बसलोय नाश्ता करायला आम्ही दोघं. पोहे नाश्त्याला. आज वरती पप्पाने लसूण चिवडा टाकलाय. काय डोकं आहे वा. पप्पाने स्वतःमध्ये पण लसूण चिवडा टाकलाय आणि माझ्यामध्ये पण. बघू लसूण चिवड्यासोबत कसं लागतंय. चांगलं लागतं ना लसूण चिवड्यावर. आम्ही आता बिल्डिंगच्या टेरेसवरती आलोय आमच्या मम्मी आणि मी. मम्मीने त्या दिवशी मिरच्या घेतल्या होत्या ना वाशीवरून, त्या सुकट टाकायला मम्मी आणि मी वरती आलोय बघा. 2 गोणी भरून मिरच्या आहेत. तर इथं मस्तपैकी सुकट टाकणार आणि त्याच्यानंतर 1-2 दिवस असं कडक ऊन लागलं ना मिरच्यांना, मग ते कसं बरोबर होणार. मग आम्ही त्या मिरच्या कुटायला देऊ शकतो ना, म्हणून. तर फिलहाल तर हे टाकू उन्हावरती. बरं आहे की टेरेसवरती नाही का कोण नसतं, शांतता असते. नाहीतर बाकी बिल्डिंगच्या टेरेसवरती ना असे मुलं बिलं छोटे छोटे खेळतात, मग कसं ते मिरच्या इकडं तिकडं पायाने उडवतील म्हणून. तर आपल्या इकडं तर कसं काहीच नाही आहे. बरं आहे. ते बघा मिरच्या सुकट टाकते मम्मी सगळे. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा आहे. मुंबईमध्ये गुढीपाडवा वाटतच नाही आहे. नवीन वर्ष वाटतच नाही, माहिती का. गावालाच भारी वाटतं यार. भारी वाटते गावालाच. आता आमच्या गावाला बघा ना, गुढी उभी केली असेल आईबाबांनी आमच्या मस्तपैकी. आणि गावालाच एकदम मजा असते, धमाल असते. मुंबईला एवढी नसती मजा. मुंबईला कोणीतरी उभी केली तर केली गुढी उभी, नाहीतर नाही. तिकडच खिचायचं, ये तिकडून पकड. खेच ना. हळू हळू. हा, वेगवेगळं ठेवा. ऊन लागते. अरे ते हे आहे ना. ऊन लागते काय? हा, मग लागणारच ते ऊन लागणार. बरोबर आहे. ते हे लावलंय ना, म्हणून ते एक हे पडतंय, सावली पडते थोडीशी. ते तेवढ्याला काय नाही होत.
बघा सुकट टाकल्यात मिरच्या मस्तपैकी. या साध्या मिरच्या, या तिखटा मिरच्या आहेत. म्हणजे ह्या तिखट आहेत आणि या साध्या आहेत. मस्तपैकी सुकट टाकले उन्हात. हे जरा मधी येते एक एक खांब असा, कारण इथे पत्रे टाकणार आहेत ना थोड्या दिवसांनी, म्हणून त्याची सावली थोडीशी इथे पडते. पण काय नाही, सगळीकडे तसंच आहे ना. मग आता इथेच ऊन आहे तर जास्त करून ते इथेच टाकले. तर 1-2 दिवस ह्याला सुकवायच्या, एकदम कडक सुकल्या ना त्याच्यानंतर ह्याचे डेट काढून, असे मागचे ते डेट असतात ना ते काढून नंतर मसाला भाजून कुटायला द्यायच्या मग, है ना मम्मा. आणि मग त्याचं चटणी बनणार, चटणी. आज सुकल्या, उद्या मी कामाला जाणार, मग तुला सुकट टाकायच्या. मला 2 दिवस झालं, शनिवार 3 दिवस झालं, रविवारी कुठून आणायच्या मिरची बनवून. हा मग झालं, 4 दिवसात सुकून होतात पूर्ण. हा पूर्ण. अरे वा. चांगलं असं ऊन लागलं ना, हा 2 दिवसातच होते तो. म्हणजे ऊन हे बरोबर नाही रे, अरे ते ह्याच्यामुळं होतंय ना, बाकी काय नाही. तापलेच नाहीत मिरच्या अजून. तापणार अजून तरी कडक ऊन नाही लागले ना. 2 वाजू दे, थांब जरा. 1-2 वाजता बघ केवढं ऊन लागेल. सावलीसारखं वाटतं. आता तर सध्या 11-11:30 वाजले असतील. चावी कुठे आहे? तुझ्याकडे आहे? हां आहे चावी माझ्याकडे. पण करूया. भोंगा बघा. तो जो किडा आहे ना भोंगा, तो चावायला येत होता आता मला, एवढं आवडतो. माहिती का. अरे तो चावायला येत होता, बघ तो भोंगा बघा, दिसला का. ते बघा मम्मी मारणार बघा ते. मार. हा एक नंबर. नाही उडाला त्या तिथं. हे बघ आलं बघ. अरे बघ वरती आहे. लागले त्याला, गेला जाऊ दे, लागलं त्याला. परत आपटला. चावायला आलं बघ. चावायला येते. आम्हाला चावते. इकडे गेला बा, आला तुझ्या आईला. मार चल जाऊया लवकर इथून. अरे त्या लाकडात होता, माहिती काय. हा ते लाकूड घे ना, त्याच्यात ठेव. एवढा घाबरलो ना मी, ते लाकडात होतं. गेला तो. बरं झालं ते मी असं लाकूड ठेवायला घेतलं होतं ना, असे लाकडं, कारण उडून जाईल म्हणून. तर तिकडे एक लाकूड होतं, तर घेतलं तर त्यात मध्ये भोंगा होता तो, म्हणजे तो किडा होता चावणारा. हा ना, बरं झालं वाचलो. चावला असतं ना, फोडी आली असते मोठीवाली. आलं भाई सिलेंडर आमचं. सरक. ह्याच्यामुळं काल एवढी रामायण झाली होती ना. आलं बाबा सिलेंडर. मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालोय. आता मम्मीने खीर बनवली ना, ती थोडी टेस्ट करून बघतो कशी झाली आहे. कारण मम्मीने नाश्त्यासोबत जेवण पण सकाळीच बनवलं है ना मम्मा. हा नैवेद्य दाखवायचा होता ना, म्हणून. आज नवीन वर्ष आहे, मस्त शेवयाची बनवली. कुठली घेते तू प्लेट. शेवयाची बनवली. ही कुठली छोटी घे तुला. मी छोटी घेतो. ठीक आहे, ओके. मस्त झाले. मम्मी आता टेरेस वरती गेली आहे. मिरच्या वगैरे बरोबर नाही का, ऊन लागतंय का नाही मिरच्यांना ते बघायला गेली आहे. आणि पप्पा पण बघायला गेलेत की मम्मीने नीट टाकली आहेत का नाही मिरच्या, कुठल्या जागेत टाकली आहेत, उन्हाच्या जागेवर टाकल्यात का नाही हे बघायला. आणि मम्मीने ना एक चूक केली होती. जे मिरच्यांसोबत ते धन पण सुकायला टाकतात ना, ते छोटे असतात, ते पण सुकायला टाकतात ना उन्हावरती. तर ते पण सुकट टाकायला गेली. मम्मीला नंतर आठवण आली म्हणून ते घेऊन गेली, माहिती का. मी आता जेवायला बसलोय. हे बघा. अरे तिचा पराक्रम बघूया ना कुठलं. हा थांबा जरा, ते आवाज जास्त येतो म्हणून म्यूट केलं त्याला. पुरी, छोला आणि भात. मम्मी पण आत्ताच जेवायला बसले माझ्यासोबत. पप्पा मागाशी जेवून झालेत मस्त. तिचा पाय दुखते म्हणून तिने सरळ ठेवले पाय. ह्याच्यावरती लिंबू टाकू पहिली गोष्ट तर. हा एक आहे. मम्मी बघा गहू साफ करते. बिचारीला काम सपतच नाही बिचारीचं. पप्पा बघा इथं मस्त झोपून घोरतायत. मा झोपणार नाही तू का. टाइम झाला ना. गहू 10 किलो गहू आहे. हा ना. गहू नाही पाकळले तर छक्कीवर दळायला कसं देणार, आणि दळायला नाही दिले तर
चपात्या कशा होणार आहे ना अम्मा? दिसतच नाही रे. नाही दिसत. नंबर वाढलाय. हा, तू लावत नाही ना रोज म्हणून. मम्मीने बघा गहू साफ करायला घेतले आणि लाईटच गेली घरची. पनवती झाली. ते सगळी धूळ बघ कॅमेरावर येते. दिसतंय का मम्मी अंधारात गहू साफ करते? काय करणार आता बाबा, आम्ही गावची लोक अंधारात राहणारे. दिव्यावरला करणारे. काय दिव्यावर काम करणारे आम्ही. काल आले नाही मुंबईला. मला लोक दिव्यावरतीच काम करत होतं आणि कशावरती तुला काम करायचं? तुम्ही लाईटीवरती जन्म नका आणि तुम्हाला लाईट पाहिजे. लाईट जाओ ना जाओ पप्पाला फरकच नाही पडत बघ, झोपलेत अजून. मी आता चाय प्यायला बसलोय. खूप वेळानंतर लाईट आली माहिती काय? काम करीत नाही, नुसता खायचं आणि जायचं. आई काय काम करत नाही. सिलेंडर इथून इथं आणलं तर म्हणलं मी सिलेंडर उचलून आणलं. अम्मा आता आलं ना ते सिलेंडर, मीच काल बोललो म्हणून तो आला तो सिलेंडर वाला. काय करायचं बायकोला? तुम्ही सांगितलं सिलेंडर तेव्हा कसं लगेच ताकद येईल. आई मी उचलून आणत नाही, तिलाच सांगणार उचलून आणणार. तिथं जरा फाटली भेटली तर हा आडाकाडाची आणू दे मग सिलेंडर, वळत आणू दे. मग एक माणूस लावायचा सिलेंडर आणायला. अरे मी बोललो म्हणून तर काल सिलेंडर, आता सिलेंडर आलं सकाळी. काल मी सेटिंग लावली होती म्हणून. चल सेटिंग करूया लवकर. आवड मिरच्यावरती करा आणि नंतर सेटिंग लावायचं राव. मम्मीचे गहू पाकडून झाले त्यानंतर लाईट आली माहिती काय? मी नसल्यावर पण मिरच्यांची हायवे करू नको. एवढं ठेवशील उद्या. तू कुठं जाणार आहे? अरे अंडे माझ्या तो अरे मी कामावर गेल्यावर तू मिरच्या सकट आणू ना, हा. तो येऊन घरात निश्चित मिरच्या वरच्यावर खून पण एवढ्या करून ठेवील. हा. जा चल सुकून आणि एवढं अरे थांब ना, चाय तर पिऊ दे. चाय आणि पुरी खाऊ दे. पटापट का. चल चल जाऊया. पप्पा आता उठले झोपून. बघितलं. मी परत टॅरेस वरती आलोय मिरच्या बघण्यासाठी की कसं काय. उडून तर नाही गेल्या ना म्हणून. याहून कमी तर नाही झालं म्हणून बघायला. तिकडे टाकून गेले कबूतर बसते ते बघ, बसले ते बघ. हा हा कबूतर. इथं अजून ऊन आणलं नाही बघ. उद्या ना सावली आली ठीक नाही. आहे. अरे याच्यासाठी ना दगड बिगड ना आणून ठेवायला पाहिजे. नको हे भरपूर आहे, ते आजूबाजूला ठेवायला. हे भरपूर आहे. हे सगळं ठेवायचं व्यवस्थित. उडून चाललं ना. हे सगळं आता मी ठेवलं रे ओढून. आणि सावली पण आली इथं. मला तिथं वाटतं ऊन तिथंच टाक. टाकायला लागल. आणि धन कुठे आहेत? नेलं धन काढून ठेवलं. धन पण टाकलं होतं ना सुकत. मी काढलं. का? उडलं सगळं ते किती धन सगळं पडलंय. अरे बापरे, उडून गेले सगळे धन. ठीक आहे चालेल. मिरच्या आम्ही लोकांनी ना थैलीत भरल्या कारण ऊन संपलंय आता, थोडंफारच आहे म्हणून. आणि इथं पूर्ण सावलीच पडली. आता आजचा दिवस तर संपला, आता उद्या परत घालावं लागणार ना इथं टेरेसवरती येऊन. म्हणून आता दोन्ही पिशव्या भरल्या आहेत. कुठे गेली? हां दिखतं एक, ते इथं एक आहे. आता घरी घेऊन जाणार डायरेक्ट दोन्ही पिशव्या. फक्त भीती हीच आहे की उद्या सुकट टाकल्यावरती कबूतर हागायला नको, कारण हे जे लावलेले आहेत ना. व्यवस्थित पहिलं हातरायचं आणि पहिलं दगड बिगड ठेवायच्या नंतर मिरच्या सुकट टाकायच्या. हा, कारण हे जे लावलेले आहेत ना ह्याच्यावरती कबूतर बसतात ना म्हणून. तर फिलहाल तर आत्ता घेऊन चाललोय घरीच. हे बघा इथे हागलाय कबूतर. हा दगड ठेव इथं. काय? इथं असं लाकूड ठेवा लाईनीवरती. हा तेच करायला. मिरच्यांवर जर हागला ना तर बेकार विषय होईल म्हणून. हा गेला. नशीब मिरच्यांवर हागला नाही. मुंबईला हे टेन्शन. हा ना, गावाला काय टेन्शन नाही. गावाला तरी पण कोंबड्यांचं काय नाही, कोंबड्या खातात ते. आणि इथं कबूतर तर हागून घाण करतात. मम्मी डॉक्टरकडे गेली होती आत्ताच आणि जाऊन पण आली. माहित नाही डॉक्टरने असं काय सांगितलं. मम्मी एकदम नाही का फ्रीज झाली. मग काय बोलली?
डॉक्टर काय ना औषध दिलं बदलून परत सुजन येते ते औषध नाही दिलं. बाकी काय टेन्शन नाही ना? टेन्शन पक्का? पक्का रे. ओके. चल जेवूया मग. हे गोळी फ्रँकच्याकडे राहिले ना पैसे दिली बदली करून दिली नाही ना पैसे राहिले ना त्याच्याकडे आता. अच्छा अच्छा. मी म्हणलो काय आलं अचानक फ्रीज का झाली एकदम. चल हे कर चल ये घेऊ. हे घे इथं भात आणि ना त्या पुरी आण. जेवायला बसलोय. सकाळचंच आहे सगळं. बघा ताट भरून मम्मीने छोला दिलाय. इथं पुरी कशी ठेवायची आता मग इथं पुरी ठेवली आहे बघा मी टोपावरती दुसऱ्या. पप्पा पण जेवायला बसलेत, मम्मी पण. आणि पप्पा बघा इथे राजसाहेबांचं भाषण ऐकतायत. सभा आहे ना आज दादरमध्ये. फिलहाल तर जेवण झालंय आम्हा तिघांचं पण. हातरून पण घातलंय बघा. मस्तपैकी झोपायची तयारी पण झालेली आहे. मम्मी इथं काय करते काय माहिती. साडी काढते उद्याची. अच्छा उद्याची साडी काढते. तर फिलहाल तर ब्लॉग इथेच एंड करू आपण. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.